सावी झोम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा उपवासाचा उन्हाळी वाळवणीचा एकदम नवीन पदार्थ घेऊन आलेली आहे. हा पदार्थ करायला खूप सोपा आहे आणि खायलाही तितकाच खमंग कुरकुरीत लागतो. आज आपण साच्या मशीन न वापरता हा कुरकुरीत पदार्थ बनवला आहे. याला तुम्ही भगरीचे कुरकुरेही म्हणू शकता किंवा भगरीचा नायलॉन चिवडा असं म्हटलं तरीही चालेल. हा चिवडा बनवायला खूप सोपा आहे. मुलंसुद्धा ही रेसिपी अगदी पटकन बनवतील. चला तर मग आता वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्याआधी नेहमीप्रमाणे एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सुरुवातीला एका बाउलमध्ये 1 वाटी भगर घ्यायची आहे. बऱ्याच ठिकाणी या भगरीला वरईचे तांदूळ असंही म्हणतात. आमच्याकडे याला भगर असं म्हणतात म्हणून मी भगरच असं म्हणेल. तुमच्याकडे याला काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मी इथे एका वाटीने मोजून 1 वाटी भगर घेतली. या भगरीचं वजनी प्रमाण म्हणायचं तर 250 ग्राम म्हणजेच पाव किलो इतकी ही भगर आहे. आता या भगरीमध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे आणि ही भगर हाताने चोळून 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता 3 पाण्याने भगर मी स्वच्छ धुवून घेतली. आता या भगरीमध्ये आपल्याला 2 ग्लास पाणी घालायचे किंवा भगर बुडेल इतपत पाणी घालायचे. आता यावरती झाकण ठेवून ही भगर आपल्याला भिजण्यासाठी रात्रभर साईडला ठेवून द्यायची आहे. आता दुसऱ्या दिवशी सकाळी पहा भगर आपली अगदी मस्त भिजलेली आहे. तर जवळून पाहिलं तर भगरीचे जे दाणे आहेत किंवा कण आहेत ते छान फुलून आलेत. भगर आपण फक्त रात्रभर भिजवून घ्यायची आहे. खूप जास्त या भगरीला भिजत ठेवायची गरज नाही आणि लगेच आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी कुरकुरे बनवायला घ्यायचे आहेत. आता या भगरीतलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि परत 1 ते 2 पाण्याने भगर स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता भगर इथे मी स्वच्छ धुवून घेतली आहे. आता लगेच आपण ही भगर शिजवायला ठेवूयात. गॅसवरती आता मोठी कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये 3 वाटी पाणी घालायचं आहे. ज्या वाटीने आपण भगर मोजून घेतली आहे त्याच वाटीने पाणी देखील मोजून घ्यायचं आहे म्हणजे प्रमाण बिघडत नाही. आता गॅसची फ्लेम फुल ठेवायची आहे आणि या पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता पाण्याला चांगली उकळी यायला लागली आहे. आता यामध्ये आपण भिजवून घेतलेली भगर घालायची आहे. ही भगर शिजवण्यासाठी पहा अशी मोठी कढई वापरायची आहे. कढई नसेल तर मोठं पातेलं वापरलं तरीसुद्धा चालेल, पण भगर शिजवण्यासाठी मोठं भांडंच आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे. आता भगर आपल्याला फुल गॅसवरती असं सतत हलवून 2 ते 3 मिनिटे शिजवून घ्यायची आहे. हलवणं पहा कुठेही थांबवू नका, नाहीतर भगर खाली लागू शकते आणि मग कुरकुऱ्याचा रंगही थोडासा बदलू शकतो. त्यासाठी आपल्याला फुल गॅस केल्यानंतर असं सतत चमच्याने ढवळून या भगरीला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. तर अगदी 2 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता भगर आपली शिजायला लागली आहे. पहिल्यापेक्षा मिश्रण आपलं दाटसर झालेलं आहे, पण भगर अजूनही परफेक्ट शिजली नाही. आणखी 1-2 मिनिटे आपण याला शिजवून घेऊयात. तर तुम्ही इथे पाहू शकता भगर आपली मस्त घट्टसर झाली आहे. ही भगर शिजवता शिजवता मला आता 3 ते 4 मिनिटे झाली आहेत आणि तुम्ही पाहू शकता भगर आपली शिजत आली आहे. पण तरीसुद्धा भगर आपली परफेक्ट अजून शिजली नाही. तर ही भगर शिजण्यासाठी परत आपल्याला यामध्ये 1 वाटी पाणी घालायचं आहे. तर मी इथे नॉर्मल पाण्याचाच वापर केला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये कोमट पाणीसुद्धा वापरू शकता. आता हे पाणी आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि भगर आणखी 2 ते 3 मिनिटे आपल्याला शिजवू द्यायची आहे. आता गॅसची फ्लेम कमी केली तरीसुद्धा चालेल, कारण भगरीचं मिश्रण आपलं आता घट्टसर झालं आहे. मिश्रण असं घट्ट झालं तर खाली लागू शकतं. त्यासाठी याला सतत हलवत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेमसुद्धा आता कमी ठेवायची आहे. सुरुवातीपासून ही भगर शिजवता शिजवता आता मला 5 ते 6 मिनिटे झालेत आणि तुम्ही पाहू शकता भगरीचं मिश्रण आपलं चांगलं शिजलं आहे. भगर शिजली की हे मिश्रण थोडंसं ट्रान्सपरंट दिसायला लागतं, तेव्हा समजायचं भगर आपली परफेक्ट शिजली आहे. आता गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि लो गॅसवरती भगर थोड्या वेळ अशी शिजू द्यायची आहे. आता इथे मी उकडलेले 4 बटाटे घेतलेत. या बटाट्याचं वजनी प्रमाण सांगायचं झालं तर हे अर्धा किलो बटाटे आहेत, म्हणजेच 500 ग्राम. हे बटाटे उकडून घेतल्यानंतर याची मी साल काढून घेतली आहे. पाव किलो भगरीसाठी आपल्याला अर्धा किलो बटाट्याचा वापर करायचा आहे. आता बटाटे आपल्याला अशा बारीक किसणीने किसून घ्यायचे. तुम्ही याला मॅश करूनसुद्धा घेऊ शकता, पण मॅश केल्यानंतर त्यामध्ये बटाट्याचा मोठा तुकडा राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्यासाठी शक्य असेल तर अशा पद्धतीने तुम्ही याला किसूनच घ्या. आता 4ही बटाटे आपल्याला अशाच प्रकारे किसून घ्यायचे आहेत. तर तुम्ही इथे पाहू शकता 4ही बटाटे मी किसून घेतले. भरपूर असा या बटाट्याचा किस तयार झाला आहे किंवा लगदा तयार झाला आहे. आता आपण हा किस भगरीमध्ये घालून घ्यायचा आहे. पण किस घालण्याच्या अगोदर किंवा बटाटा घालण्याच्या अगोदर आपल्याला ही भगर व्यवस्थित बुडापासून हलवून घ्यायची आहे.
जेणेकरून आपल्याला कळेल की भगर आपली चांगली शिजली की नाही आणि खाली लागली की नाही. तर तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट आपली भगर शिजलेली आहे. कमी गॅस केल्यामुळे भगर खाली अजिबात लागत नाही. आता लगेच आपण यामध्ये बटाट्याचा लगदा घालून घेऊयात. पाव किलो भगरीसाठी आपल्याला अर्धा किलो बटाटा वापरायचा. हे अगदी परफेक्ट प्रमाण होतं. तुम्ही एकदा करून पहा. हे कुरकुरे तुम्हाला खूप आवडतील ही माझी खात्री आहे. आता लगेच आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मीठ इथे आपल्याला परफेक्ट घालायचं आहे, म्हणजे आपल्याला चिवडा बनवताना मीठ घालायची गरज पडत नाही. आता बटाटा आपल्याला यामध्ये अशा प्रकारे चांगला घोटून घ्यायचा आहे, म्हणजेच मिक्स करायचा आहे. आता ही रेसिपी तुम्ही इथपर्यंत पाहत आलाय म्हणजे रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली आहे अशी मी आशा करते. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला प्लीज लाईक करा. चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आणि ही रेसिपी तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहता हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगत जा, म्हणजे मला कळेल की माझी रेसिपी कुठपर्यंत पोहोचली आहे. तर तुम्ही पाहू शकता भगरीमध्ये बटाटा छान एकजीव झाला आहे, म्हणजेच मिक्स झाला आहे. बटाटा यामध्ये छान मिक्स करता करता ही भगरसुद्धा थोडीशी मॅश होते आणि नंतर मिश्रण आपलं अशा पद्धतीचं तयार होतं. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट घालायची आहे. माझ्याकडे काही हिरव्या मिरच्या आणि त्यामध्ये लाल मिरची होती, ती मी मिक्सरला जाडसर फिरवून यामध्ये घातली आहे. तुम्ही इथे लाल तिखट वापरलं तरीही चालेल किंवा तुम्हाला यामध्ये तिखट घालायचं नसेल, नाही घातलं तरीसुद्धा चालेल. प्लेन कुरकुरेसुद्धा खायला खूप टेस्टी लागतात. पण मला थोडंसं तिखट हवं होतं यामध्ये, म्हणून मी हिरवी मिरची घातलेली आहे. मिरचीची पेस्ट या मिश्रणामध्ये चांगली मिक्स झाली आहे. आपलं मिश्रणसुद्धा अगदी परफेक्ट तयार झालं आहे. आता लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण थंड होण्यासाठी 10 मिनिटे असं साईडला ठेवून द्यायचं आहे. आता 1 ग्लास घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला दुधाची पिशवी लावून घ्यायची आहे. तुमच्याकडे अशा प्रकारची दुधाची पिशवी नसेल तर तुम्ही मिठाची पिशवी वापरू शकता किंवा तेलाची पिशवीसुद्धा वापरू शकता. फक्त तेलाची पिशवी वापरायची असेल तर ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतरच तिचा वापर करायचा. आता यामध्ये आपल्याला अशा प्रकारे मिश्रण भरून घ्यायचं आहे. 10 मिनिटानंतरसुद्धा हे मिश्रण खूप जास्त गरम आहे, तर खूप जास्त यामध्ये भरायचं नाही. थोडंसं भरल्यानंतर ही पिशवी ग्लासमधून काढून घ्यायची आहे आणि पिशवीच्या वरच्या बाजूला तुम्ही मिश्रण बाहेर येऊ नये म्हणून एक रबरसुद्धा पॅक करू शकता. आणि खालचा कोन आहे तर थोडासा आपल्याला कात्रीने कट करून घ्यायचा आहे आणि लगेच कुरकुरे बनवायला सुरुवात करायची आहे. तर मी इथे पॉलिथिन शीट अंथरून घेतली आणि याला तेल लावलं नाही. तेल लावायची अजिबात गरज नाही. वाळल्यानंतर कुरकुरे या पॉलिथिन शीटपासून आपोआप वेगळे होतात. तुम्ही पाहू शकता अगदी पटपट आपले कुरकुरे पाडल्या जातात. तुम्हाला कुरकुरे किती लहान मोठे हवे आहेत त्यानुसार तुम्ही याला पाडून घेऊ शकता. हे काम तुम्ही घरातील मुलांना दिलं तरीसुद्धा चालेल, पण त्यासाठी तुम्हाला मिश्रण पूर्ण थंड करून घ्यावे लागेल आणि नंतरच हे कुरकुरे मुलांना बनवायला सांगावे लागतील. आणि घरातील मुलंसुद्धा हे काम अगदी आवडीने करतील, कारण हे कुरकुरे बनवायला खूप सोपे आहेत. इथे आपल्याला खूप जास्त मेहनत घ्यायची नाही. फक्त आपल्याला इथे टिपके देऊन घ्यायचे आहेत. रांगोळी काढताना आपण जसे टिपके बनवतो तसेच टिपके आपल्याला इथे सुद्धा बनवून घ्यायचे आहेत. 10 मिनिटे हे मिश्रण आपण थंड करून घेतले, पण तरीसुद्धा आणखी हे मिश्रण खूप गरम आहे. कुरकुरे पाडताना माझ्या हाताला चटके बसत होते, म्हणून यावरती मी काय केलं की एक रुमाल गुंडाळून घेतला आहे आणि नंतर यातून कुरकुरे पाडते, म्हणजे हाताला चटकेही बसत नाहीत आणि पटपट आपले कुरकुरेही पाडून होतात. कुरकुरे पाडताना भगरीचं मिश्रण घट्टसर होऊ शकतं थंड झाल्यामुळे. तर मिश्रण थंड झालं तर तुम्ही यामध्ये परत एखादी वाटी गरम पाणी मिक्स करायचं आहे आणि नंतर हे मिश्रण चांगलं मिक्स केल्यानंतर परत याचे कुरकुरे बनवायला घ्यायचे आहेत. आता अशाच प्रकारे आपल्याला राहिलेले सर्व कुरकुरे बनवून घ्यायचे आहेत आणि कुरकुरे बनवून झाल्यानंतर 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये आपल्याला हे कुरकुरे वाळवून घ्यायचे आहेत. आता कुरकुरे वाळल्यानंतरच मी तुम्हाला भेटते. 3 दिवसानंतर तुम्ही पाहू शकता भगरीचे कुरकुरे आपले अगदी खमंग कुरकुरीत वाळलेले आहेत. खूप सुंदर आपले हे कुरकुरे तयार झालेत. कुरकुऱ्याला रंगही खूप सुरेख आला आहे. आपण यामध्ये बटाटा वापरल्यामुळे याचा रंग थोडासा पिवळसर आलेला आहे. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर याला रंगही आला आहे आणि छान आपले कुरकुरे तयार झालेत. आपण तेलाचा एक थेंबही न वापरता हे कुरकुरे तयार केलेत. हे कुरकुरे आता तुम्ही वाळल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये वर्षानुवर्षे स्टोअरसुद्धा करू शकता. बिलकुल खराब होत नाहीत आणि याला बिलकुल तेलाचा वासही लागत नाही, कारण आपण येथे तेलही वापरलं नाही. आता तयार कुरकुरे मी तुम्हाला लगेच तळून दाखवते. त्यासाठी मी गॅसवरती कढईमध्ये तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये हे कुरकुरे सोडायचे. कुरकुरे सोडल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम केली तरीसुद्धा चालेल. तुम्ही पाहू शकता
खूप मस्त हे भगरीचे कुरकुरे फुलून आलेले आहेत आणि खूप सुंदर तयार झालेत. कुरकुरे तळून झाले की पटकन तेलातून बाहेर काढून घ्यायचे आहेत. खूप जास्त वेळ तेलात कुरकुरे ठेवायचे नाही. खूप जास्त वेळ कुरकुरे जर तेलात राहिले तर त्याचा रंग बदलू शकतो. कारण यामध्ये आपण बटाटा वापरला आहे. बटाटा तेलात जास्त वेळ राहिला तर तो पटकन करपू शकतो. तर तळून झाले की आपल्याला पटकन बॅच कुरकुऱ्याची बाहेर काढायची आहे. आता मी आणखी काही कुरकुरे अशाच प्रकारे तळून घेते. आता कुरकुरे तळून झाले की लगेच आपल्याला यामध्ये 1 वाटी शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत. तर मी इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा वापर करते. तुम्ही कच्चे शेंगदाणे वापरले तरीसुद्धा चालेल. आता शेंगदाणे आपल्याला कमी गॅसवरती हलकेसे तळून घ्यायचे आहेत. असा हलकासा शेंगदाण्याचा रंग बदलला पाहिजे. खूप जास्त याला डार्क रंग आला तर शेंगदाणे थोडेसे कडवट लागू शकतात. त्यासाठी हलक्याशा रंगावरती आपल्याला शेंगदाणे खमंग तळून घ्यायचे आहेत. शेंगदाणे तळून झाल्यानंतर लगेच आपल्याला हिरवी मिरचीसुद्धा तळून घ्यायची आहे. चिवड्यामध्ये हिरवी मिरची असली की चिवडा खायला खमंग लागतो. 4 हिरव्या मिरच्या मी अशा प्रकारे कट करून घेतल्यात. आता ह्या तळून घ्यायच्या आहेत. हिरवी मिरची आपल्याला मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे. म्हणजे खाताना ती खायलाही खमंग लागते आणि चिवडासुद्धा आपला मऊ पडत नाही. तर तुम्ही पाहू शकता मिरची आपली चांगली तळली. आता बाहेर काढून घेऊयात. करायला खूप सोपे, खायला मस्त खमंग कुरकुरीत भगरीचे कुरकुरे तयार आहेत. तुम्ही याला भगरीचा नायलॉन चिवडा असंही म्हणू शकता. काहीही म्हटलं तरी खायला हा पदार्थ खूपच भन्नाट लागतो. यावरती आता मीठ घालायची बिलकुल गरज नाही. कारण सुरुवातीला जे मीठ यामध्ये मी घातलं ते अगदी परफेक्ट झालेलं आहे. तुमचं मीठ थोडंसं कमी असेल तर वरतून थोडंसं मीठ यावरती तुम्ही घालून घेऊ शकता. तर या पद्धतीने भगरीचे कुरकुरे तुम्ही एकदा बनवून वर्षभर साठवून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला उपवास असेल तेव्हा हा चिवडा बनवून खाऊ शकता. तर ट्राय करून पहा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. कारण जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल आणि तुम्ही माझी एकही रेसिपी मिस करणार नाही. तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.